सीटीडी क्रॅक करायची असेल तर फक्त आणि फक्त एकच सांगतो ते म्हणजे बेसिक क्लिअर करा आणि ट्रिक्स यूज करा. हा प्रश्न बघा बेसिकचाच आहे. यामध्ये काय काढायचं आहे की आपल्याला आकडे दिलेले आहे 9 8 4 3 2 1 6 4 8 10 12 15 4 आणि 3 का परिसर कितना है. आता परिसर कितना आहे हिंदीमध्ये जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करावं लागेल. परिसर म्हणजे होते मित्रांनो रेंज. काय होते रेंज RANGE रेंज. आता रेंज काय असते की अशा प्रकारची जर आपल्याला शृंखला दिलेली असेल म्हणजे एकदम अशी मालिका दिलेली असेल तर त्याच्यातला सर्वात मोठी संख्या कोणती तर याला ऑब्झर्वेशन आपल्याला करावं लागेल. 9 9 9 9 9 मोठा सापडला नंतर 10 सापडला नंतर 12 सापडला नंतर 15 सापडला तर मोठी संख्या या ठिकाणी आलेली आहे ते म्हणजेच 15. कोणती आली 15 मोठी संख्या आहे. त्या मोठ्या संख्येतून सर्वात लहान संख्या वजा करायची आहे. वजा करायची मित्रा. सर्वात लहान संख्या कोणती 9 पेक्षा लहान कोणती हे बघा 3 लहान आहे 2 लहान आहे 1 लहान आहे. सर्वात लहान संख्या आपल्याला या ठिकाणी 1 सापडला म्हणून सर्वात मोठी संख्या येते 15 सर्वात लहान संख्या येते 1 म्हणून त्याची रेंज म्हणजे परिसर होते 14. सो आन्सर आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी 14 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया आपण. या ठिकाणी आपण चेक केलेला राईटच आन्सर आहे. एक प्रश्न मी तुम्हाला होमवर्क म्हणून देतो. तुम्ही त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये जरूरच टाका. तुमचा आन्सर सुद्धा राईटच येणार आहे. 9 8 5 3 2 4 6 5 8 10 13 17 11 आणि 7 का परिसर कितना आहे रेंज किती आहे म्हणजे सर्वात मोठी संख्या तुम्ही फाइंड आउट करा सर्वात छोटी संख्या त्याच्यातून वजा करा आणि ते आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा आणि स्टडी मॅथ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.